सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. देवाची स्तुती असो. परमेश्वराचं वचन सांगतं, मत्तेचं शुभवर्तमान 4 अध्याय 17 वचनात प्रभू येशू म्हणतो की मन फिरवा आणि देवाकडं वळा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आमच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशा परिस्थिती आम्हाला बघायला मिळतात की जिथं आम्हाला समजत नाही नेमकी आम्ही कशा रीतीने पुढे जायला हवं. अनेक लोक व्यसनामध्ये आहे, अनेक लोक डिप्रेशनमध्ये आहे, अनेक लोक जे आहे ती निराशेत आहे, अनेक लोकांची जी नातेसंबंध तुटलेली आहे, परिवार तुटलेले आहे आणि बऱ्याच वेळा ते म्हणतात की आम्ही काय करायला हवं. तर मला तुम्हाला आज उत्तेजन द्यायचं आहे. तुमच्या जीवनामध्ये कुठलीही परिस्थिती असो, समस्या कुठली असो, देवाच्या वचनात म्हटलेले आहे की पश्चाताप करा, है ना. आमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या चुकांचा परिणाम हा नकळत किंवा कळत आमच्या जीवनावरती घडत असतो. कधी कधी आम्हाला गोष्टी डोळ्यांनी दिसत नाही, मात्र त्या आमच्या जीवनामध्ये ज्या आहे त्या घडत असतात. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, आम्हाला जर आमच्या परिस्थितीतून, समस्येतून जर सुटायचं आहे तर या वचनानुसार आज तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल, आणि ते म्हणजे पश्चाताप करून देवाकडं वळणे आहे. मला तुम्हाला सांगू द्या, पश्चाताप म्हणजे आम्ही आमच्या चुकीपासून, आम्ही आमच्या ज्या गोष्टी आमच्याकडून घडतात त्या पापापासून आम्ही वळणं आहे. आम्ही ती चूक पुन्हा न होऊन देणं, ती कबूल करणं आणि ती सोडून देणं, हा आहे पश्चाताप. ती चूक पुन्हा न होणं यासाठी परमेश्वर आमची मदत निश्चित अर्थाने करील. आणि मला तुम्हाला सांगू द्या की देवाकडं वळणं म्हणजे आम्ही एका दिशेने जसं दुसऱ्या दिशेकडे वळतो, आमचं डायरेक्शन चेंज होतं, आमची दिशा बदलते, आमचा मार्ग बदलतो, आणि आम्हाला देवाकडं वळल्यावरती आमचा मार्ग देवाचा मार्ग होणार आहे, आमची दिशा ही देवाची दिशा होणार आहे. आणि निश्चितच परमेश्वर आम्हाला ह्या सर्व गोष्टीमध्ये, या प्रसंगातून जाण्यासाठी सहाय्य करेल. आणि म्हणून देवामध्ये विश्वास ठेवा. मत्तेचे शुभवर्तमान 4 अध्याय 17 वचनानुसार पश्चाताप करा आणि देवाकडं वळा, स्वर्गाचं राज्य जवळ आहे. देव बाप तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.